जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सामाजिक उपक्रम आयोजित करत माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र भैया वाळवेकर यांचा वाढदिवस साजरा। कृष्णाकाठचे सुप्रसिद्ध लोकप्रिय व्यक्तिमत्व सांगली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माननीय श्री सुरेंद्र भैया वाळवेकर यांचा आज 11 फेब्रुवारी रोजी सुरेंद्र भैया वाळवेकर मित्रपरिवार भिलवडी यांच्या वतीनं यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळत सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक उपक्रम आयोजित करून मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी व्यापारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रमेश पाटील, जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष महावीर चौगुले, ग्रामपंचायत सदस्य चौगुंड चिंचवडे तसेच माजी उपसरपंच मनसूर मुल्ला, माजी उपसरपंच तानाजी भोई, युवा उद्योजक सुबोध वाळवेकर, दिलीप धनवडे, नंदकुमार तावदर उपस्थित होते। प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि समुदायामध्ये शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देणे या अनुषंगाने सुरेंद्र भैया वाळवेकर मित्रपरिवार यांच्या वतीने नागरिकांना चहा विक्रेत्यांना काचेचे ग्लास वाटप करण्यात आले। तसेच भुवनेश्वरवाडी येथे श्री भुवनेश्वर देवीच्या सभामंडपात स्नेहभोजनाचे देखील आयोजन करण्यात आले होते। या स्नेहभोजनाच्या उपक्रमातून सामाजिक सेवा आणि एकतेचा संदेश देण्यात आला। स्थानिक नागरिकांमध्ये या उपक्रमामुळे मोठा उत्साह आणि आनंद पाहायला मिळाला। स्नेहभोजनाचा आनंद जवळपास सर्व लोकांनी घेतला असे यावेळी आयोजकांनी सांगितले। हे उपक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील पाटील दाजी, युवा उद्योजक संभाजी महिंद, मनोज चौगुले मेजर, सनी गायकवाड, दक्षिण भाग सोसायटीचे संचालक उल्हास एतवडे, प्रगतशील शेतकरी दीपक चौगुले, इंजिनियर संकेत चौगुले, प्रमोद एतवडे, योगेश वाळवेकर, प्रगतिशील शेतकरी विनोद वाळवेकर, अनिल गुरव तसेच सतीश वाळवेकर, राहुल गुरव, इंजिनियर शीतल चौगुले, सतीश माने, सुदर्शन चौगुले यांच्यासह अधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। आदरणीय सुरेंद्र भैया वाळवेकर यांचा वाढदिवस, त्यांनी आपली ओळख आपल्या कामातून करून दिली आहे। त्यांची अशीच ओळख एक नवीन निर्माण व्हावी आमचा सर्वांचा एक उपक्रम असा आहे की आजकाल आपण जे सोशल मीडियावर सारखी पोस्ट बघतो की डिस्पोजेबल ग्लास वापरू नका, त्यामुळं एक प्लास्टिकचं जनरेशन पण होते आणि आरोग्यासाठी पण ते एक धोकादायक आहे। तर त्यासाठी आम्ही इथं ग्लास आणलेले आहेत काचेचे आणि त्यामधूनच सर्वांनी चहा घ्यावा, त्यामुळं प्लास्टिक वर कंट्रोल राहील, आपलं आरोग्य चांगलं राहील आणि त्यामुळं एक नवीन नको ते वेस्टपासून आपण वाचल असं एक पर्यावरणपूरक संदेश द्यायच्या दृष्टीनं आम्ही एक उपक्रम साजरा करतो आहे। आणि या मार्फतून सर्व जे दुकानदार आहेत त्यांना आम्ही ग्लास वाटप करतो आहे की त्यातून जर तुम्ही चहा मागवला तर त्या ग्लासमधूनच घ्यावा आणि तेच रिपीटेड वापरावेत आणि आपण असं प्लास्टिकचं एक जनरेशन थांबवावं। यासाठी आमचे छोटा उपक्रम या माध्यमातून आम्ही भैयासाहेबांना चांगलं निरोगी आयुष्य लाभावं, त्यांना दीर्घायुष्य लाभावं अशी शुभेच्छा देतो आणि त्यांना वाढदिवसाच्या अशा ह्या पद्धतीनं आम्ही शुभेच्छा देतो। थँक्यू। दुकानदाराला बोलून घ्यायचं, घरात